हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योतिमधल्या फॅमिली ब्लॉगमध्ये. आणि रोजच गडबड 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 चालूच असते. सकाळ पोरींची शाळा लवकर त्यांचं आवरायला लागते. ह्यानी पण कामावर जाते सकाळी 7:30 वाजता. ह्यानी एक पारखीच काम करते. तो ऊन जास्त असते त्यामुळे एक पारखीच काम करते ती. मग हे पण सकाळी 7-7:30 वाजता जाते ती. मग ती जास्त गडबड गडबड होते. आणि माझी चालली आता देवपूजा. आणि देवपूजा करायला ना खूप टाईम लागतो. म्हणजे त्या मूर्त्यात नाही ना, असं पूर्ण मळवटी भरायला खूप वेळ जातो. एक अर्धा पाऊण तास तरी लागतो. मग म्हणलं चला तुमच्या संगत बोलत बोलत आपण देवपूजा करायची म्हणलं. कारण परत पण मग पोरीसला आणायला जायचं घरातलं. त्यामुळे काय व्हिडिओ बनवायला टाईमच होता. टाईम निघून जाते व्हिडिओ टाकायचा. मग म्हणलं आता तुमच्यासोबत बोलतच म्हणलं आता व्हिडिओ बनवायचा. तर चालले आता देवपूजा माझी. मला ना देवपूजा करायला लय भारी वाटते. म्हणजे असं प्रसन्न वाटते. सकाळचं देवपूजा केली की नाही मस्त वाटते. सगळीकडे असा धुपाचा मस्त वास दरवळत असतोय. अगरबत्तीचा धुपाचा इतकं मस्त वाटते ना. मला लग्नाच्या अगोदरपासून देवपूजा करायला म्हणजे लय आवडतं. मला माहिती आहे का तुम्हाला. असं एकदम एवढं मी पहिला सण लग्नाच्या अगोदर एवढं कडक उपास करायचे ना देवाचे. 16 सोमवार करायचे. म्हणजे कधीपासून करायला लागले माहिती आहे का. आमची मम्मी ना लय आजार होती. मग कोणीतरी असं सांगितलं की असं एका ठिकाणी बघितलं तर तिथं सांगितलं की म्हणजे चहातून वगैरे असं काहीतरी दिलंय असं सांगितलं तुमच्या आईला. म्हणजे असं काहीतरी घालते काय शेजापाजारी असेल त्याच्याने बघवत नसते काहीतरी असते असं. शेजापाजारी तशीच असते ती जळती असते ते एकमेकांच्या जळत असतात सदा ना कदा. मग तसं आपल्या मम्मीला काहीतरी कोणीतरी केलेलं. मग ती सांगितलं असं. मग असंच मम्मी आमची पाक असं पिवळं मम्मीचं शरीर पण पूर्ण असं पिवळं पडलेलं. सगळं देव करून झालं. सगळं झालं. मग एका ठिकाणी आंघोळलं तर तिथं सांगितलं की घरी कोणीतरी ना कडक 16 सोमवार करायचं. मग आता पप्पांचं कायमचं सोमवार असायचं. पप्पाला काय रानात कामही करायला लागायचं. पप्पाला काय जमायचं नाही. मग मी धरलेले 16 सोमवार पहिल्यांदा आमच्या मम्मीसाठी. मग ते 16 सोमवार कशाचे आहेत माहिती आहे. कुणाचे असते संध्याकाळचं फक्त 3 खडं खायचं असते खडे साखरेचं. आणि नाहीतर मग मलिदा करते ते मलिदा खायचा असतो थोडाच तिसऱ्या वाटणीतला. मग झालं मी ते पहिल्यांदा धरलेलं मी ते खडे साखरेच होते. म्हणजे 3च खडं खाय संध्याकाळचं. पूजा वगैरे मांडून देवाला असं देवळात जाऊन देवाला बेलही वाहून ना संध्याकाळ घरी आल्यानंतर 3 खडं खायचं, पाणी प्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उठून मग उत्तरपूजा हे करून मग ते उपास सोडायचा. असं असते 16 सोमवार. मग मी बरंच कडक केलं. आणि मला ना आम्ही मुळात राहायला मला 3 किलोमीटर चालत जायला लागायचं उपास पकडून. बिन पाण्याचे उपास होते. आणि तसे मी बिन पाण्याचे 16 सोमवार कंप्लीट केले. ते पण आपल्याला काय असा प्रॉब्लेम वगैरे आला ना तर ते सोमवार असा ते गॅप पडायचा मध्ये. कोणतरी वारलं गेलं तर ते सुतकात पण ते गॅप पडायचा. मग असं बरंच कितीतरी 2-3-4 म्हणजे बरंच असं महिने झालं त्यात माझं ते 16 सोमवार कंप्लीट झाले बघा. बरेच महिने लागले. मग एक कितवा सोमवार होता बघा. 7वा सोमवार होता. आणि त्या दिवशी सकाळी आमच्या मम्मीची ना ते उलटी झाली. उलटीमधून ना सगळं पिवळं असं बाहेर पडलेलं. पिवळं काळं असं बाहेर पडलेलं. मग त्या दिवशीपासून आमची मम्मी थोडी जेवायला लागली. आमची मम्मी जेवत पण नव्हती. आमच्या मम्मीला उलटी आल्यासारखं व्हायचं. ती कोणी तर काय घातलेलं त्यामुळं असे झोपूनच असायचे नुकती. मग तेव्हापासून आमच्या मम्मीला थोडं बरं वाटायला लागलं बघा. ते मी पहिल्यांदा केलेलं. आणि दुसऱ्यांदा मग नंतर आणि म्हणजे असं लग्नाचं सवय झाल्यानंतर माझी बागाबगी असं पाहुणं पण यायला लागलं. हे स्थळ पसंत पडना ते स्थळ पसंत पडना. मग झालं मग ते काय जमना कुठं झालं की काय कोंडले जुळायचे काय गुणच जुळायचं नाही. तर मुलगा पसंत पडायचा कोणाला पडायचा नाही. कोणाला घर पसंत पडायचं काय असं चालूच होतं 1 वर्षभर. मग नंतर मी स्वतःच विचार केला. म्हटलं चला म्हटलं आता म्हटलं आपण मम्मीसाठी केलेलं एकदा म्हटलं आपल्याला नवरा चांगला भेटू दे म्हणून म्हटलं एकदा 16 सोमवार करावेत म्हटलं. म्हणून मी ना त्यावेळेस पण 16 सोमवार केलेले. मग त्यावेळेस मात्र मी ते मलिदा बनवून नेते संध्याकाळ देवळात. मग म्हणजे किती तर शेराचा असतो ते शेराचा असतो. मग त्यातला 3रा भाग आहे. देवळात वाटून आपण 3रा भाग घरी आणायचा असतो. आणि त्या 3ऱ्या भागातला 1 घास खायचा असतो आपण. मग ते असं मी केलेलं 16 सोमवार ह्याच्यासाठी. आणि ते पण असंच होतं. केलं कंटिन्यू झालं. 16 सोमवार झाल्यानंतर किती महिन्याने मला म्हणजे 16 सोमवार चालू त्यावेळेस मला पाहायला आलेले. पण पप्पांनाही पसंत नव्हते की जमीन नाही काय नाही असं तसं त्यांनी काय लय झालं. मग ते नाहीच नकार झाला. नंतर 16 सोमवार पकडल्यानंतर 1 वर्षानंतर रिटर्न ह्यांनी विचारलं. मग त्यावेळेस कसं तरी आमचं ठरलं. मग ते सांगेन नंतर तुम्हाला कसं झालं काय झालं. मग झालं जमलं. मग आमचं नंतर लग्न वगैरे ठरलं. आणि असंच आमच्या
भोलेनाथाच्या कृपेने शिवशंकराच्या कृपेने नवरा माझा चांगला आहे. चांगला देवानं आपलं पदरात टाकला नवरा. घरातलं पण सगळं चांगलं आहे आपलं. म्हणून तेव्हापासून नाही मला म्हणजे तेव्हापासून मला आपलं देवावर विश्वास बसल्यासारखं झालं आहे. त्यामुळं तेव्हापासून आपलं देवपूजा कंटिन्यू असते. कधी कधी तर असं एका दिवस राहून जातो कामाच्या ह्याच्यात, पण तेव्हापासून चालू आहे कंटिन्यू. आणि इथे ना खंडोबाच्या माळसाच्या परत यल्लामाच्या मूर्त्या आहेत त्या, पण आपल्या शिवशंभू शंकराचं इथं काय नाही, पण आहे देवळं वगैरे आहेत. असं आपल्या मनात आहे ना असं कुठल्या तरी देव एकच असतात की सगळं देव देवाऱ्या आणून ठेवायचं, असं देवाऱ्यावर ठेवल्यानंतर भक्ती असते असं पण काय नाही. माझ्या मनात पहिल्यापासून त्या शंभू शंकरांच्या बद्दल मनात माझ्या खूप आहे. आणि आधीपासून मी भक्ती त्यांची करते, मनात पण त्यांच्याबद्दल माझ्या खूप आदर आहे पहिल्यापासूनच. त्यांच्या आशीर्वादानं सगळं काय सुखरूप चाललं आहे. तर आमच्या व्हिडिओला असंच आपलं तुम्ही सपोर्ट करत जावा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीमागं राहू देत. आणि एकदम साधा सिंपल असा व्हिडिओ बनवते मी, कारण मला हाय प्रोफेशनल मोठ्या यूट्यूबरसारखा व्हिडिओ नाही बनवता येत आहे. जसं मला जमतं तसं मी बनवते. तर आणि तुम्ही पण चांगले सपोर्ट करताय, असे सपोर्ट करत जा. आमच्या पाठीमागे असेच उभे राहा. कारण जे काय आहे आपलं रोजगार करून ते आहे ते आमचं घरातलं काय तर किरकोळ चालते, पण आपलं मुलं बाळ आहेत, आपले स्वप्न काय पूर्ण करायचे आहेत म्हणल्यानंतर आपल्याला काय कोणता तरी एक प्लॅटफॉर्म निवडावाच लागतो. आणि मला थोडंफार या मोबाईलमधलं जमतं आहे, तर मग मी म्हटलं चला म्हटलं या सोशल मीडियावरचं आपण एकदा ट्राय तर करून बघावं म्हटलं. आणि ते मला जमलं. मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकलेला, माशाचा व्हिडिओ टाकलेला, मग ते मला जमलं. आणि त्याला व्ह्यूज पण आलेले थोडेफार, म्हणजे जास्त नाही, 400-500 व्ह्यूज आलेले. मग त्यावेळेस एवढं काय समजत नव्हतं मोबाईलमध्ये ते, म्हणजे मग नंतर मी सर्च वगैरे करून लोकांचे व्हिडिओ बघून नंतर मग हळूहळू मी शिकले. आता थंबनेल वगैरे बनवता येत नाहीत अजून, पण बघूया मी हळूहळू आता शिकते ते पण व्हिडिओ बनवू. तर चला आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा, जास्तीत जास्त बघा, शेअर करा आणि सबस्क्राईबर पण करा तुम्हाला आवडले तर. आपले शॉर्ट व्हिडिओ पण आहे, शॉर्ट व्हिडिओ पण बघा. आणि तर चला बाय आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना.